जो बजेट आहे त्या बजेटच्या पान क्रमांक 15 वर एक घंटा गाडीद्वारे कचरा संकलन करणे अभिकर्ता खर्च 4 महिन्याच्या संभाव्य रक्कमा 1 करोड रुपये लिहिलेले आहे। तर या संदर्भात प्रशासनाकडून आम्हाला अशी माहिती पाहिजे होती की हे 1 करोड रुपये मागच्या 4 महिन्यामध्ये संभाव्य खर्च म्हणून कशाचे दाखवण्यात आलेले आहे। आणि आपणास सांगू इच्छितो की सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामध्ये 1 कोटीचं जे 4 महिन्याचा संभाव्य रक्कम आहे त्या ऍक्च्युली जो करारनामा आहे करारनाम्यामध्ये 27,55,000 रुपये प्रति माह देण्यात येईल या हिशोबाने ती रक्कम टाकण्यात आलेली आहे। या विषयावर आपल्या स्थायी समितीमध्ये सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाली होती। त्यामध्ये सर्वच नगरसेवकांचा आणि स्वतः सभापती साहेबांची सुद्धा इच्छा होती की आपण हा जो घंटा गाडीचा विषय आहे, वारंवार शहरामधून अनेकदा तक्रारी येतात, सर्वच नगरसेवक या तक्रारींमुळे त्रस्त आहेत आणि नागरिक तर भयानक त्रस्त आहेत, कारण घंटा गाडीची सेवा नियमित मिळत नाही, त्यामध्ये वसुलीच्या फार अडचणी आहेत। बरेच लोक पैसे देत नाहीत तर ते कचरा प्रभागामध्ये इतरत्र कुठेतरी टाकतात, अशा ठिकाणी टाकतात जिथं इतर नागरिक बिचारे पैसे देऊन जिथं रोज आपली सेवेनुसार आपल्या कचरा टाकतात, पैसे सुद्धा देतात, परंतु त्यांच्याच घराच्या अवतीभोवती हे लोक कचरा टाकतात। त्यामुळे हा त्रास चांगल्या प्रामाणिक लोकांना सुद्धा होतो। म्हणून आपण यामध्ये असं एक सुचवलेलं आहे की आपण कृपया हा घंटा गाडीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, हा जो 50 रुपये महिन्यानी आपण जे 12 महिन्याचे पैसे घेतो ते आपण शक्य असल्यास ते माफ करावे आणि त्याच्याऐवजी सर्वांनाच ते मोफत घंटा गाडी ठेवावी, कारण ही अतिशय मूलभूत गरज आहे। या मूलभूत गरजेचे आपण नागरिकांकडून पैसे न घेता ती घंटा गाडीची सेवा मोफत द्यावी अशी आम्ही विनंती करतो। आणि इन केस ते जर शक्यच नसेल, कारण त्यावेळी आयुक्त साहेबांनी थोडी आर्थिक परिस्थिती सुद्धा सांगितली, तर जर हे शक्यच नसेल तर किमान मग यामध्ये एक पर्याय म्हणून आपण महिन्याचे जे 50 रुपये घेतो म्हणजे वर्षाचे 600 रुपये घेतो, हे आपण टॅक्स मध्ये लावा, जेणेकरून जे लोक पैसे न देण्यासाठी कचरा बाहेर टाकतात तर ते कचरा बाहेर न टाकतात ते सुद्धा घंटा गाडीत टाकतील, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या टॅक्स मधून ऑलरेडी पैसे चाललेत।